हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ऐचे विष्णू सहस्रनामाचे श्लोको. अनिर्विण्णहस्तविष्टो भूः धर्मयूपो महामकः नक्षत्रनेमी नक्षत्री क्षमक्षामः समीहनः. अनिर्विण्णः स्तविष्टो भूः भूर्धर्मयूपो म्हणस थंय 8 अक्षर जतर राबोयत. अनिर्विण्णः स्तविष्टो भूः धर्मयूपो महामकः नक्षत्रनेमिः नक्षत्री नक्षत्रनेमिर्नक्षत्री म्हणस ते नक्षत्रनेमिः नक्षत्री नक्षत्रनेमिः नक्षत्री जवो नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः. अनिर्विण्णाय नमः स्थविष्टाय नमः भुवे नमः धर्मयूपाय नमः महामखाय नमः नक्षत्रनेमये नमः नक्षत्रिणे नमः क्षमाय नमः क्षमाय नमः समीहनाय नमः क्षमाय नमः क्षामाय नमः समीहनाय नमः. इतले नामावळी. आता अनिर्विण्णाय नमः अर्थ पळया. निर्विण्ण म्हळ्यारी नक्का म्हणदिसचे. नक्का कसले नक्का अल्लम वैराग्य म्हळ्यारी असक्त जावन असचे. असक्त जावन असचे जलरी परमात्मू अनिर्विण्ण म्हळ्यारी आता निर्विण्णते म्हळ्यार नाका नाका कसले करचे नाका न्हू तो बैशा आनी तूं हें काम करया म्हळ्यार आसक्ती ना त्या कामार इंट्रस्ट ना म्हणटा पळय ताका निर्विण्ण म्हणचे. आता परमात्मा हांगा कसं म्हणला अनिर्विण्णाय नमः. ताका कितले काळ दुखून तो सृष्टी स्थिती संहार कार्य करता पळय. एक ब्रह्मकल्प वय कितले की ब्रह्मकल्प जाल्ले अशी वय वय तशी आनी जतर आसता जाल्यार अनंतानंत काल दुखून हें सृष्ट्यादी कार्य करतवर जाल्यार तंत भितर ताका कसले आसक्ती ना म्हाका म्हण म्हणी ताणें यो म्हाका सृष्टी स्थिती लय करून पुरोपूर जाल्लें म्हूण सांगून परमात्माने एक पंतपुणी म्हणी आमी जाल्यार म्हणटाचे केन्ना एकची रांदप करचें घराक वयर काण पुसोवचें आनी एक दुसरें पूर जाल्लें हेंचें काम सकाळ उठयल कुडलें रात्री ते टायम टेबलशी म्हूण आमी पुणे लेखताचे जाल्यार परमात्मो ताणी करचे सृष्टी आदी कार्य म्हळ्यार सृष्टी स्थिती लय इत्यादी कार्यांतो तो एक पंतपुणी आसक्ती कळवून घेवन ताणें मात्र न्ही हांवें त्या बाया करचें म्हूण ताणें म्हणी तशें ताका पुरो जाल्लें म्हूण म्हळ्यार विशयूय ना तिलो परमात्मा देखून ताका अनिर्विण्ण म्हणचें. तशी अनिर्विण्णाय नमः म्हूण आमी म्हणल्यार लाभ कसो कोतोसो आमकां परमात्मा विशयी साधन करतना ह्यो पूर जाली हें कितले काळ दुखून म्हणजे मनांत येवची तशी समीत करना तो आनी की परमात्मा विशयी वाजया कोरया आयकुया साधन करया म्हूण दिसची भावन हाडता देखून अनिर्विण्णाय नमः. अनिर्वित्न निर म्हळ्यार नाश नातिलो वित्त म्हळ्यार ज्ञान न म्हळ्यार बल जवो आनंद
अनिर्विण्ण म्हळ्यार परमात्म निश्चयात्मक दृढ ज्ञान आशिलो, नाश नातिलो, बल ज्ञानानंद दिवचे तसलो परमात्मो म्हळ्यार अर्थ येता. स्थविष्टाय नमः. स्थवीर स्थवीर म्हळ्यार मंतारो मंतारो वृद्धू. स्थविष्ट म्हळ्यार स्थवीर म्हळ्यार मंतारो. स्थविष्ट म्हळ्यार मंतार म्हळ्यार सांगता पळय अनिता जिपशी मानतार पण ना म्हणटा पळय तशी हण्णू हण्णू मुदक म्हळ्यार अत्यंत मानतार तशी ज्याला हांगा परमात्मा मानतार म्हणमे ताका स्थविष्ठ म्हळेलें न्ही. तो पुराय जनाल पशी मलगोडो इता म्हळ्यार सुरू दुखून आशिल्लो तो मागीर पुरे ब्रह्मादी देवतेंक सृश्टी केलो म्हळ्यार ब्रह्मादी देवते पशी मलगडो म्हणून ब्रह्मू कितली प्रायेच्यो पळय वयर तागेले पशी वयरच्यो सगळे विश्वाक पितामह म्हणटात ब्रह्माक. तसल ब्रह्माक सृश्टी केलेलो परमात्मो तशें जावन तो अत्यंत पुरातन जावन आशिल्लो सृश्टी पशी फुडें आशिल्लो तशें जावन ताका स्थविष्ट म्हणचे. अनेक अर्थार सांगलें स्थ म्हळ्यार आशिल्लो, विष्ट म्हळ्यार विशेष जावन खंय विशेष जावन सर्व जिवांत विशेष जावन आविष्ट जावन आशिल्लो परमात्मो स्थविष्ट. आता भुवे नमः. भुवे नमः. भवति इति भूः. भवति इति भूः. अस् कोण भवति तो अस् म्हणून उपासन करची तसल खंय परमात्मो. भवति म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्लो, भवति म्हळ्यार अस् म्हण दिसलो, निर्दिष्ट जावन एक अस्तित्व आशिल्लो. अत्ति इत्येव उपलब्धस्य आमगेले वंटेक कोण ना नतल्यार व्हडणे आमकां परमात्मा सची आसा म्हूण सांगून सर्व जनान नमगुचे तसलो परमात्माक भवति भुवे नमः म्हणचे. सर्व कडेन आसून सर्व जनांकय सर्व जनाला अंतर्यामी जावन आसून सर्व जनांकय कर्म करूं प्रेरेपण दिवचो एक आंतरीक शक्ती जावन काम करचो परमात्मो. भुंयचे भितरी आसूचो परमात्मो भूः. तशी धर्म युपाय नमः. युपस्तंभ म्हळ्यार युप म्हणजे खंयच्या गोतस्वे फुडें कालांतू रायनी पुराय यज्ञ याग करतलीची तेदना बली दिवची अश्वमेध याग वाजपेय याग असले पुराय यागाक प्राणी बली दिवचे आस ते काम्यक याग म्हणटाची. तेंची ऋषी मुनीन करचे लोककल्याणा खातीर याग ते तांणी अश्वमेधादी याग करनाशिल्लीची रायान न्ही करची आशिल्ले. तशी त्या बली दिवचे प्राणीक एक खांब्याक बांदितात तांणी ते खांब्याक यूप म्हणचे. खांब्याक यूप म्हणचे. यज्ञ आतां प्राणी बली दिता आशिल्लीची म्हणली कुडलो यज्ञ करून प्राणी बली दिवचे धर्म मेतें म्हूण सांगून आमकां मना आयल्यार ही शास्त्र पुराय सांगताची ते धर्माची विना प्राणहिंसी न्ही म्हूण. तशी तसले यज्ञाचे युपस्तंभांतू धर्मस्वरूपी जावन आशिल्लो परमात्मो देखून ताका धर्मयूप म्हणचे. जेवो युपस्तंभ म्हणणे जगत्याकची आधारस्तंभ जावन आशिल्लो. युप म्हळ्यार स्तंभाक सांगचे म्हळ्यार न्हय तशें जगत्याकची आधार स्वरूपी जावन आसून धर्म मार्गारीन वच्चाक प्रेरेपण करतलो सर्व जिवांक. धर्म युपाय नमः. महा मखाय नमः. मख म्हळ्यार यज्ञ. मख म्हळ्यार यज्ञ. आमी महत्तर यज्ञ करताची कोणाल खातीर परमात्माल खातीर. तसले तशें जावन परमात्माक महामखाय नमः म्हणचे. हडोड याग परमात्माला प्रित्यर्थ जावन करचे. तशें जावन परमात्मा महामख. अनेक मख म्हळ्यार अनेक अर्थ संपत्तू यशस्सू परमात्मालांतू सर्व संपत्त आस तशें जावन तो महामख. परमात्माक पुराय जनाल पशी चड किर्ती आसूची परमात्माक तशें जावन तो महामख. आनी नक्षत्र नेमी. नक्षत्र नेमिणे नमः. नक्षत्र नेमी. नक्षत्र खंय दिसता आमकां आकाशांत भर नक्षत्र पळोवचें मेळटा न्हय. तसलें नक्षत्र मंडलाक आधार जावन आशिल्लो नियामक जावन नियामक जाल्यार देखून ताका नियामी नेमी म्हणचे. नक्षत्र मंडलाक आधार जावन आशिल्लो नियामक जावन आशिल्लो तशें जावन ताका नक्षत्र नेमी म्हणचे. नेमी म्हळ्यार आधार जेवो नियमन म्हणून. न क्षत्र. क्षत्र म्हळ्यार रक्षण करतलो. नक्षत्र म्हळ्यार परमात्माली रक्षणेक पुरायजन येताची. परमात्माल रक्षणेक पुरायजन येताची. परमात्मा आमकां रक्षण करता.
तशी परमात्म सर्व जनाला रक्षण येता तशें परमात्म क्षत्र म्हळ्यार आमकां रक्षण करता. नक्षत्र परमात्म न्हय नशी कोणाला नियंत्रणाकय तन्नी आसनाचके कोण नक्षत्र तांकां विंगड कोणय आळसूचे ना परमात्म एकलोची तशें तांकां नक्षत्र म्हणचे आनी नेमी म्हळ्यार आधार तसल नक्षत्र मंडलाक नियामकूय तोची नियंत्रण करतलोय तोची आधारूय तोच तशें ताका नक्षत्र नेमिणे नमः म्हणजे नक्षत्रिणे नमः. नक्षत्र हांगा सांगलें नक्षत्र म्हळ्यार नियंत्रण कोणाले नियंत्रण आपण नतिले तशीची नक्षत्र म्हळ्यार कोणय सहाय कोणालागी सहाय निमगी नतिलो तशीची कोणाले सहाय ताका नाकाची नाका तसल्याक नक्षत्र म्हणजे तसले असंख्यात नक्षत्र निर्माण करून नियमने करतल तोची म्हूण सांगून. तशी क्षमः क्षमते इति क्षमः सर्व जनांक क्षम करचे व्हड हृदय उदार हृदय व्हड गुण आसूचे परमात्म ताका क्षम म्हणचे. क्षमा गुण म्हळ्यार कसं जालें अपार ताळमे अपार सहनाशक्ती ताका क्षमा गुण म्हणजे. तशी परमात्म क्षमा गुणी मे म्हळ्यार आम्ही कृष्णावतार पळयला रामावतार पळयला कितली जनां क्षम केला. कृष्णावतारांत कृष्णान शिशुपालाक कितली ताण तप्पू केला रे क्षम कोरून कडी कृष्णान ताका मारचे. रामावतारा पळय रामावतार तागेले कोण अभय निमगून येता तांगे सर्व वायट गुण तो कसो केल्यार ताणें तो क्षम करता. ताका आवसून मंथरेन बाद दिवन ताका मंथरेन कैकेयीक शिकोवन दिवन ताका रानां वचचे तशी करलें जाल्यार ताका मंथरेल वयरी कोप नाशिल्लें रामावतारांतू. तशी देवाक कोप म्हळ्यार ना देव केन्नाय क्षमा गुणाचो. तशी आनीक कसं म्हळ्यार परमात्मा इत्याक क्षम म्हणचे म्हळ्यार आमी एक जन्मांतू हजारगटल्यान जन्मा जावची पाप करून दवरताची जाल्यार परमात्मा आमगेले सर्व पाप क्षम करता न्हय खंय की व्हड व्हड पाप जाल्यार पडू घास दवरना आमकां शिक्षण दिता शिवाय तो आमगेले सर्व पाप नाश करचो परमात्मा ताका क्षमा म्हणचे. तशी क्षामः क्षामः क्ष म्हळ्यार क्षपयती म्हळ्यार नाश अम म्हळ्यार अज्ञान परमात्मा अज्ञान नाश करतलो ज्ञानादी कडेन व्हरतलो आमकां तशें क्षामः म्हळ्यार क्षय जावचे क्षीणती जावचे विरोधींक नाश करतलो तशें ताका क्षामः म्हणचे. समीहनाय नमः समीह म्हळ्यार कार्य निर्वहण करचें समीचीन जावन आशिल्लें म्हळ्यार संपूर्ण जावन आशिल्लें कार्य कर्म जगत्याचे संपूर्ण कर्म म्हळ्यार खंयचे सृष्टी स्थिती लय इत्यादी कर्म चटवटकेन सर्व कर्म एक चूर आळसाय ना नशी राबच्याकय समीह म्हणचे. तशी एक चूर आळसाय ना नशी ते समीचीन म्हळ्यार परिपूर्ण क्रिया आस पळय खंयचे सृश्टीचे ते परमात्मानची करचे. आतां समीचीन कर्म सृष्टिमान न्हय संवार पालन पुरे कर्म परमात्मान परिपूर्ण करचे. परमात्मा सर्व क्रिया 100% संपूर्ण म्हणटाची सृष्टी तशीची परमात्मा संपूर्णची परिपूर्णची जाल्यार सृष्टी तो कोण आयला तांणी पूर्ण न्ही ते जिवांगेल योग्यतेक समजावन तो कर्म करयसिता लायक कर्म करयसिता आनी केन्नाय परमात्मा दुसऱ्यांक बरें करतलो. केन्नाय कोणाकय कितलेय ताका बाद दिवची कितलेय ताका आतां हिरण्यकशिप जावो हिरण्याक्ष जावो सर्व जनान परमात्माक बाद दिल्ली बाद म्हळ्यार कशी पळय ताणें अवतार घेवन येवची म्हळ्यार एक व्हड बाद दिल्ले बरी ताका जाल्यार तसल जनांकय येवन हिरण्यकशिपूलय उद्धार केल्ले हिरण्याक्षालय उद्धार केल्ले वय तशी सर्व जनाक बरी करतलो परमात्मो समीहनः. आतां आनीक श्लोक पळया आमी. यज्ञयुज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. यज्ञाय नमः. यज्ञयुज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः
सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम्. यज्ञाय नमः, ईज्याय नमः, महेज्याय नमः, कृतवे नमः, सत्राय नमः, सतां गतये नमः, सर्वदर्शिणे नमः, विमुक्तात्मने नमः, सर्वज्ञाय नमः, ज्ञानमुत्तमाय नमः. तसे या नामावळी जल्ले. यज्ञाय नमः, यज्ञ म्हळ्यार मस्त अर्थ साका पुराय ओट्ट कोरच्याक यज्ञ म्हणटाची. हांगा परमात्मा यज्ञ म्हूण नांव घेतली ताका म्हळ्यार सगळे सृश्टी सगळे प्रपंचांतू तो ओट्ट करता. तशें जावन ताका तो यज्ञ म्हणून घेता आनी सर्व गोत्त शिल्याक यज्ञ म्हणटाची. यज्ञांतू कोण यज्ञा भितरी आस ताका यज्ञ नामक परमात्मा म्हणटाची. आनीक कसं म्हळ्यार यज्ञ म्हळ्यार त्याग. त्याग ते आनी त्याग करतल जनाक मेळचे परमात्मा ताका यज्ञ म्हणचे. त्याग करतल जन आनी त्याग करतल जनाक मेळचे तसल परमात्मा ताका यज्ञ म्हणचे. तशी सृश्टीक मूल कारण कोण परमात्मा. तागेले उदरांतू सगळे सृश्टी दवरून घेता आनी सृश्टिकलांतू त्याग करता. तशें जावन ताका यज्ञाय नमः म्हणचे. ईज्याय नमः, यज्ञा मूलक आराधन करचे तसल परमात्मा देखून ईज्याय नमः. आतां पळय अग्नी मुखेन आमी अग्न्यांतर्गत नारायणाला उपासना करताची. गायत्री मंत्रा मुखांतर सवित्र मंडलांतू अंतर्यामी जावन सुचे परमात्माले आराधन करताची. तशी यज्ञमुखेन आराधन करचे तसलो परमात्मा ताका ईज्य म्हणचे. अग्निमुखेन अग्न्यांतर्गत नारायणाला आराधन, सूर्यनारायणाला आराधन, गणांतर्गत परशुरामाला आराधन अशी यज्ञ गणहोम करतना यज्ञा मुखांतर तो आराधन करून घेता. तशें जावन ईज्याय नमः, महा ईज्याय नमः, महेज्याय नमः. यज्ञान आराधन करचे तागेले म्हणून ईज्याय नमः सांगतना कळनवे. आतां यज्ञा निमित्त आराधन करच्या जावची तसले एक महत्तर जावन आशिल्ले पवर म्हणटा पळय शक्ती परमात्मा. तशें जावन ताका महा ईज्य महेज्य म्हणचे. सर्व देवतेंक आराधन करचे खातीर यज्ञ करता. जेवा यज्ञ मुखांतर सर्व देवतेंक आराधन करताची. वैव्या इंद्रा खातीर यज्ञ आसा, पर्जन्या खातीर यज्ञ आसा, वर्ण यज्ञ आसा, रुद्रा खातीर मार्कंडे रुद्रा यज्ञा मूलक ना करताची जाल्यार तशी प्रति एक देवाक यज्ञ मूलक. आतां मृत्युंजय हवन रुद्राल खातीर ते तशी प्रति एक नवग्रह हवन नवग्रह देवतेंगेल खातीर. तशी सर्व देवतेंक आराधन करच्या यज्ञा मुखांतर अग्नी मुखांतर ते देवतेंक आहुती दिवन आराधन करताची. जाल्यार सर्व देवते तांकां आमी दिल्ले आराधना आहुती पुराय परमात्मा समर्पण करची. तांणी सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. ह्यो विशय आमकां कळून आमी परमात्मा सर्वोत्तम इतर देवतेंगेल आराधने मुखांतर आमी परमात्माले आराधन करताच म्हूण लेखून केल्यार सर्वश्रेष्ठ. ते सोडून अन्य देवतेची श्रेष्ठ. गणपतीन आमगेले विघ्न निवारण करचे, महालक्ष्मीन आमकां संपत्त दिवचे, मागीर रुद्रान आमकां मृत्यू कंटका दुखून वयर घालचे म्हूण आनी लेखल्यार चुकी जाता. रुद्रांतर्गत जावन आशिल्ले परमात्माक रुद्र केन्ना ते आराधन अर्पण करतकी आमी रुद्रा मुखांतर परमात्माक आमी आराधन केलें म्हूण लेखूक तेन्ना आमकां परमात्मा आमकां ती आराधन घेवन आमकां रक्षण करता. तशी सर्व यज्ञान मुखांतर खंयचे देवतेंक आमी आराधन करता पळय तांगेले अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माक महा ईज्य म्हणचे. तशी आतां आमी परब करताची मस्त घरांत आचरण करताची. खंयची देवतेक आचरण केल्यार अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्मा घेता ती आराधना. तशी जावन ताका महा ईज्य म्हणचे. आतां चवथीक आमी गणपती बसयताची जाल्यार गणांतर्गत जावन आशिल्ले परमात्माली आराधना ती. तशीची हनुमान जयंती म्हूण करताची.
ती हनुमंताक आमी आराधन पावयलें रे हनुमंत ती आराधन रामचंद्रा पावयता तशें जावन रामचंद्राक आमी आराधन केलें हनुमंता संतोश जाता तागेले अंतर्गत जावन आशिल्लो रामचंद्र तो ताका पावोवचें तुळशी पूज करताची गो पूज करताची सप्तर्षी पूज करताची नागा पूज करताची वैणा पूज करताची अशी खंयची सकट देवतेंगेले आराधन आमी केला री इतर देवतेंगेले आराधन केला री ताजे मुखांतर आमी आराधन करचें कोणाली परमात्माले हें उडगास आमकां आसूं का तशें जावन परमात्माक महा इज्जाय नमः महेज्जाय नमः म्हणचें कृतवे नमः क्रतू म्हळ्यार एक यज्ञाक क्रतू म्हणचें म्हळ्यार आतां वेदकालांत यज्ञा मुखांतर न्हू परमात्माला आराधन करचें तेदना मस्त सकट नमूने यज्ञ करतले 1 दिसा यज्ञ 3 दिसाचे 6 दिसाचे 1 म्हयन्याचे 15 दिसाचे अशी संवत्सर पर्यंत याग करचे आशिल्ले 12 वर्स याग करचे आशिल्ले हें 17 याग सकट म्हणून घेता कितले दीस याग केल्ले रे लघु आहुती म्हूण सांगूनच लघु पूर्ण आहुती म्हणटा दिवस दिवस परमात्मा ते यज्ञ मुखांतर आहुती दिवच्यास सर्व दिवसांत तो आहुती दिवन कडे दीस पूर्ण आहुती म्हूण करचें दीस यज्ञांत परमात्मा आहुती दिवच्याकच पळय क्रतू म्हूण म्हणचें प्रति दिवस ती आहुती म्हळ्यार ते क्रतू स्विकार करतलो कोण परमात्मा तशें जावन ताका कृतवे नमः म्हणचें आनीक कसं म्हळ्यार यज्ञ याग करूंक इच्छाशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती तिनी जावका ह्या तिनी परमात्मान दिवचे परमात्मो अमके यज्ञ करी म्हूण आमकां प्रेरेपण दिवन इच्छाशक्ती दिता तशी कशी कोरका म्हळ्यार ज्ञान दिवन ज्ञानशक्ती म्हणटा ताका आनी ते क्रतू ते आहुती पुराय आमगेल करीन दिवयता ते क्रियाशक्ती आनी हे पुरे आमी इच्छाशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती ताणें दिवचें आमकां आनी ते यज्ञ केल्ले दिकून कर्म बंधना दुखून आमकां बिडगड करता तशें जावन परमात्माक कृतवे नमः म्हणचें सत्राय नमः सत्र म्हळ्यार आतां सांगलें सत्र म्हळ्यार व्हड याग म्हूण सांगून वर्सगटल्यान जेवचें आशिल्लें 2, 3, 10, 12 वर्स पर्यंत करचें व्हडली याग आसा पळय ताका सत्र याग म्हणचें तशी आतां पळय व्यश्टी आनी समश्टी म्हूण व्यश्टी आतां आमगेल्या घराक भितर आमी कसले एक याग केले ताका होम याग तशें पळय म्हणटाची तेची लोककल्याणा खातीर व्हड वर्सगटल्यान याग केल्यार ताका सत्र याग म्हणचें तशी आन्यक अर्थ कशी सांगित म्हळ्यार सत् त्रायते सज्जनांक रक्षण करतलो तशें जावन ताका सत्राय नमः सर्व जना रक्षण करतलो तशें जावन ताका सत्राय नमः म्हणचें आनीक सताम गतये नमः सताम सज्जन सात्विक जन कोण तांणी धर्मार चलतल जनांक पळय सज्जन म्हणजे धर्म मार्गारी प्रवृत्त जावन आशिल्लीची तांणी सात्विक सज्जन तांकां रक्षण करता ते धर्म मार्गारी तांणी आशिल्ली देखून कडेक गती कसा तांकां मोक्ष तशी सताम सज्जनानां सताम जवो सज्जनानां गतये नमः सज्जनांक मेळचे कडेची गती म्हळ्यार मोक्ष तो परमात्मो तशें जावन ताका सताम गतये नमः म्हणचें पळय पांडवांगेले कौरवांगेले युद्ध महाभारताच्या आमी पळयतात तांतू सज्जन म्हळ्यार पांडवांक रक्षण करचे खातीर दुश्ट जावन आशिल्ले कौरवांक शिक्षण करून सात्विकत रक्षण करलेलो परमात्मा न्हू तो सज्जनांक रक्षण केलेलो परमात्मा तशें जावन ताका सताम गतये नमः म्हणचें सर्वदर्शिने नमः सर्व पळयतलो जेवो सर्व पळयतलो मान्ने सर्व पळयशितलो परमात्मा आतां पळय आमकां आत्ताचें आमगेलें वर्तमान मात्र कळटा जाल्यार परमात्मा तशें न्ही सर्वय गोतस ताका भूत भव्य वर्तमान सकळी ताका गोतस आमगेले म्हळ्यार जिवांक गेले शरीर घेवन येयले जिवांक गेले सर्व शरीर आजी पुडी जाल्लेले आनी मेळचे सर्व जन्म म्हणटा ताका सर्व जन्माचे सर्व कालाचे सर्व विशयो ताका मात्र गोतू देखून ताका सर्वदर्शिने नमः सर्वदर्शी म्हणटाचे आमकां हें देह परमात्मान कसले दिलेले आमकां गोतना जाल्यार परमात्माक खंयची जिवात्माक खंयची देह दिला ते जिवात्मान कसो भोगोस सर्व परमात्मा गोतस आमकां आमगेले विशय आमकां उडकास दवर पुरसत ना चड म्हळ्यार लागीं आशिल्ले कोणाले जे पुरे उडकास दवरतीत सगळे गांवचे जनालांनी उडकास आमकां दवरूं पळयात जाल्यार परमात्मा सगळे गांवचे कसले तागेले सृश्टींतले अणु रेणू तृण काश्टाचे विशय समीत
ताका गोत्तस दिकून ताका सर्वदर्शिने नमः म्हणजे अनेक विमुक्त आत्मने नमः. विमुक्त आत्मा वी म्हळ्यार विशेष, मुक्त म्हळ्यार मुक्त म्हळ्यार हांगा दुखून मुक्त जाल्ले आत्म परमात्मो विशेष मुक्त कयतो. ई ताका म्हळ्यार ताका जन्म ना मरण ना कसले ना ताणें आसूचे मुक्त लोकांत मोक्षधामांत म्हणटन ताका वापस मुक्ती मेळची म्हूण ना तशें तो विशेष मुक्त आत्मा. आमी पळय कशी म्हळ्यार साधन करका, साधन करून मुक्त जावका, मुक्त जावन मागीर मोक्ष लोका वचुका जाल्यार परमात्मा तशें न्ही, विशेष जावन तो मोक्षधामांतू आशिल्लो देखून ताका विमुक्त आत्मनी नमः म्हणजे अनेक म्हळ्यार खंयचेय कर्मलेपन ना नशी दोष कर्मबंधन कसले ना नतील परमात्मो विमुक्त आत्मा. ताका कसले दोष ना, ताका कसले लोप ना, कर्मबंधनय ना ताका. तशें जावन विमुक्त आत्मा आमकां सर्व कर्माचें बंधन आसा. तशें जावन आमी मुक्त आत्मा न्ही, आमी बद्ध आत्मा. मुक्त आत्माय न्ही आमी, बद्ध आत्मा. परमात्मो मुक्त आत्मा पशी वयरचो विमुक्त आत्मा तशी. आनी परमात्मा निर्लिप्त म्हणटाच आमी. तो सर्व जिवांक सुख दुख्ख आदी भोगयता. ताक जाल्यार ताका कसले अपेक्षा ना ते सुख दुख्ख आदी भोगोवच्यांतू. अपेक्षाशील जाल्यार आमकां सुख दी म्हूण इतली काणीक दिता आशिल्ली ताका वयव्या. ताका कसले अपेक्षा ना. तशें जावन आमकां त्या प्रेलंच खावचें जायना. परमात्मा आमकां बरें करी आमकां चांग करी म्हणून सांगू जायना. जाल्यार परमात्मा ही ताका म्हळ्यार परमात्मा निर्लिप्त. त्या जीवात्मा देह घेवन येता पळय, त्या देहान कसं की सगळी कर्म करता न्हू तो त्या कर्माचे गतीक अनुगुण जावन जन्म मेळटा, शरीर मेळटा आमकां. तशें जाल्यार तो निर्लिप्त जावन सृश्टी स्थिती लय करतर आसता. तशें जावन विमुक्त आत्मा म्हूण म्हणटात. खंयच्यांतूय तो ताका बद्धता, कर्मबंधनय ना ताका, देहबंधनय ना ताका, कसलेय ना, निराकारो. तशें जावन परमात्मो निर्विकारो. तशें जावन ताका विमुक्त आत्मा म्हूण म्हणटाची. सर्वज्ञाय नमः सर्वगोत आशिल्लो, सर्वज्ञ सर्वगोत आशिल्लो, ज्ञान परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा देखून ताका सर्वज्ञाय नमः म्हणचे. आनी ज्ञानमुत्तमम म्हूण आसा ते दोन रितीर म्हणयता आमी. ज्ञानाय नमः एक नाम, उत्तमाय नमः अन्यक नाम. जेवो दोनी ಒಟ್ಟು करून ज्ञानमुत्तमाय नमः म्हूण आमी लेखूं येता. कशीच आमी अर्थ करून घेवं. ज्ञानाय नमः ज्ञ म्हळ्यार सर्वगोत आशिल्लो म्हणटाच आमी. तशी ज्ञ म्हळ्यार सर्वगोत आशिल्लो, ज्ञान म्हळ्यार तिळवळीक आशिल्लो, ज्ञान म्हळ्यार तिळवळीका ते आशिल्लो. तशीच उत्तमाय नमः परमात्मा सर्वोत्तम. परमात्मा पशी उत्तम म्हळ्यार कोणय ना. तशी परमात्मो परिपूर्ण ज्ञान आशिल्लो, सर्व अशेष जावन सर्व जनाल विशयी अशेष जावन ताका मात्र गोत आसा. तशें आनी मात्र न्ही, सर्व जिवांक उत्तम जावन आशिल्लो परमात्मो. तशें जावन परमात्माक आमी ज्ञानम उत्तमाय नमः म्हणीत. जावो उत्तम ज्ञानाय नमः म्हणीत जाल्यार ताजे पशी सर्व विशयांतू एक श्रेष्ठ विशय कसले म्हळ्यार अनंत कल्याण गुणपरिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा पूर्ण ज्ञानी परमात्मा ताका ज्ञानम उत्तमाय नमः म्हणून म्हणटाचे. हाजी सांगले विष्णू सहस्रनामाचे व्याख्यान परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.